Morning student. Now, yesterday we have to study what is meant by circular motion. We know that circular motion means the motion of object along the circumference of a circle is called circular motion. Also, we have to discuss the what is the angular displacement. What is the angular displacement? The angle described by radius vector from one point to another point in a given time t is called angular displacement. आपण डिनोट कशाने करतो थीटा. म्हणजे रेडियस वेक्टरनं कव्हर केलेलं डिस्टन्स कुठून कुठपर्यंत ए पासून बी पर्यंत. अँग्युलर डिस्प्लेसमेंट केव्हा होते? जेव्हा पार्टिकल परफॉर्म करतो. काय परफॉर्म करतो? सर्क्युलर मोशन. All these concepts we have to study in earlier lecture. Now we have to study the relationship between angular velocity. Angular velocity कशाने डिनोट करतो आपण? ओमेगा. आणि लिनियर वेलोसिटी कशाने डिनोट करतो? व्ही. हा क्वेश्चन किती मार्काचा विचारता? 2 मार्काचा किंवा 3 मार्काचा इन बोर्ड एक्झाम मध्ये. ओके. So what is the angle described by radius vector from one point to another point, from one point to another point, त्याला काय म्हणतो? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कशाने डिनोट करतो? थीटा. आता आपल्याला रिलेशन कशा शिकवायचं आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी. हे आपल्याला फ्युचरचे बरेच सारे कन्सेप्ट आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला खूप कामाचं आहे. ओके. सो कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन हॅव्हिंग दॅट पार्टिकलचा मास किती आहे बेटा? यम. आता ए पासून बी पर्यंत गेला, त्याने अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती केलं? थीटा. आणि हे आर्क काय आहे? आर्क ए बी, त्याचं डिस्टन्स किती आहे बेटा? यस. म्हणजेच ते काय झालं आपलं? लिनियर डिस्प्लेसमेंट. काय झालं? लिनियर. सरळ एकदम सर्कलचा एकदम छोटा पार्ट काय राहतो? लिनियर डिस्प्लेसमेंट. म्हणजे सरळ झालेला डिस्प्लेसमेंट. सो एस इज इक्वल टू लिनियर डिस्प्लेसमेंट, थीटा इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. वी नो दॅट, तुम्हाला व्हेलॉसिटी वी नो दॅट रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्टन्स कवर्ड बाय ऑब्जेक्ट. डिस्टन्स किती कवर्ड केला आपल्या बॉडीनं? ए पासून बी पर्यंत गेला. म्हणजे डिस्टन्स किती कव्हर केलं? यस. दॅट्स वाय द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम म्हणजेच काय? व्हेलॉसिटी. बट थीटा इज इक्वल टू काय राहते? हे तुम्ही शिकले की कशामध्ये? 10th मध्ये. थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ. आर्क लेंथ किती आहे आपली? ए बी अपॉन रेडियस. रेडियस किती असते आपलं? यस. मग आर्क लेंथ यस अपॉन आर. मग यस बरोबर काय आलं? आर इंटू थीटा. यस बरोबर काय आलं? आर इंटू थीटा. मग यस ची व्हॅल्यू मी इथं पुटअप केली. यस ची व्हॅल्यू इथं पुट केली. मग व्ही बरोबर काय आलं? डी डी टी अपॉन आर थीटा. आपण डेरिव्हेटिव्ह शिकलेलोच आहोत. आर काय आहे? रेडियस. प्रत्येक सर्कलची रेडियस काय राहते? कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह येते का? नाही. दॅट्स वाय आर इज इक्वल टू डी थीटा बाय डी टी. बरं, डी थीटा बाय डी टी म्हणजेच काय? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय राहते? अँग्युलर व्हेलॉसिटी. व्हॉट इज द अँग्युलर व्हेलॉसिटी? The rate of change of angular displacement in a given time is called as angular velocity. मग दॅट्स वाय मी डी थीटा बाय डी टीच्या जागी काय ठेवलं? ओमेगा. मग व्ही इज इक्वल्स टू काय आलं आपलं? आर इंटू ओमेगा. आर इंटू ओमेगा. मग व्हॉट इज द व्ही? व्ही इज द लिनियर व्हेलॉसिटी. आर इज द काय आहे? रेडियस. आणि ओमेगा काय आहे आपला? अँग्युलर व्हेलॉसिटी. मग व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी? व्ही इज इक्वल्स टू आर मल्टीप्लाय बाय ओमेगा. आर मल्टीप्लाय बाय ओमेगा. So what is the relationship between angular velocity? Angular velocity कोणती कशाची असते? सर्क्युलर मोशनची. आणि व्ही कशाची असते? लिनियर म्हणजे सरळ. म्हणजेच जेवढं गाडीचं चाक जेवढं मोठं, जेवढी त्याची रेडियस जास्त, तेवढं लिनियर डिस्प्लेसमेंट सुद्धा काय राहील? जास्त. तेवढं लिनियर डिस्प्लेसमेंट सुद्धा काय राहील? जास्त. ही याच्यामधला काय आहे? संबंध. मग व्ही इज इक्वल्स टू आर मल्टीप्लाय बाय ओमेगा. मग व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी? द प्रोडक्ट ऑफ कशाचं आहे? रेडियस अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी. सो व्हॉट इज द
What is the relationship between linear velocity and angular velocity? It is the product of radius and angular velocity. What is the angular velocity? The rate of change of angular displacement with respect to time. त्याला काय म्हणतो आपण? angular velocity. And what is the velocity? Rate of change of linear displacement. Linear displacement काय आपलं s. s into d theta. But s is equals to काय? r into theta. That's why all the values we are putting and आपल्याला काय मिळलं? V is the relation. V is equals to r into omega. r into omega. Now we have to study the relationship between linear acceleration means A, and angular acceleration. So we know that linear acceleration A is equals to rate of change of velocity with respect to time. But V is equals to काय? R into omega. आताच आपण पाहिलं याच्या अगोदरल्या याच्यामध्ये which is the linear velocity is the product of radius and angular velocity. So आपण याला काय देऊ? इक्वेशन नंबर 1. मग ऍक्सेलरेशन A is equals to dv by dt into r into omega. हे काय आपलं फर्स्ट आणि हे काय आपलं सेकंड. आता आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्हचा रूल काय? फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. मग देअरफॉर r डी ओमेगा बाय डी टी म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय? अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन, ओमेगा आणि आर काय आहे बेटा इथं? कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय ते 0. आर इंटू अल्फा. मग व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन लिनियर ॲक्सेलरेशन अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन? इट इज द प्रोडक्ट ऑफ, कशाचा प्रोडक्ट आहे बेटा? रेडियस and angular acceleration. Similar way आपण पहिला कसं डिस्क्राइब केलं तसंच लिहायचं. काय लिहायचं? व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन लिनियर ॲक्सेलरेशन अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन. सेम तसंच. कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग काय? सर्क्युलर मोशन. याने अँगल डिस्क्राइब किती केला? थीटा इन टाइम t. yes, and we know that ॲक्सेलरेशन इज द काय राहते? हे शिकले तुम्ही 10th मध्ये 8th मध्ये. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग लिनियर व्हेलॉसिटी काय राहते? लिनियर व्हेलॉसिटी इज द प्रोडक्ट ऑफ, कशाचा राहते प्रोडक्ट? गुणाकार आहे. कशाचा गुणाकार आहे? रेडियस अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. मग याच्यामध्ये काय पुटअप केली आपण? व्हेलॉसिटी. व्हीच्या जागी व्हॅल्यू ठेवली आर इंटू ओमेगा. इथं आपण रूल कोणता अप्लाय केला बेटा? प्रोडक्ट, डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल. डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल काय सांगते? फर्स्ट म्हणजे पहिलं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचं? दुसरं. प्लस म्हणजे आधी, दुसरं इंटू डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय बेटा? फर्स्ट. मग घेतलं आर इक्वल, पण डी ओमेगा बाय डी टी म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय? अल्फा. प्लस ओमेगा म्हणजे काय? ओमेगा जशाला तसं कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह ऑलवेज काय राहते? 0. पक्का लक्षात ठेवायचा, फॉर्म्युलाच आहे. रेडियस काय राहते? कोणत्याही सर्कलची कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय राहते? 0. मग व्हॉट इज द 0 मल्टिप्लाय बाय काय ते? एनिथिंग 0. मग लिनियर ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू आर इंटू अल्फा. मग व्हॉट इज द लिनियर ॲक्सेलरेशन? लिनियर ॲक्सेलरेशन A is equals to, it is the product of कशाचा आहे? रेडियस अँड कशाचं? अँग्युलर ॲक्सेलरेशन. ओके, याचं युनिट काय आहे बेटा? मीटर पर सेकंड. सीजीएस युनिट काय आहे? सेंटीमीटर पर सेकंड. हे कोणतं युनिट आहे? SI. आणि हे कोणतं आहे? सीजीएस. सो टुडे व्हॉट वी हॅव टू सी? द रिलेशनशिप बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. V इज इक्वल्स टू काय भेटला आपल्याला? आर ओमेगा. आणि व्हॉट इज द नेक्स्ट? लिनियर ॲक्सेलरेशन इज द प्रोडक्ट ऑफ
radius and angular velocity. Okay, thank you.